यांचा काय प्रॉब्लेम आहे, काय नक्की यांचं उपोषण बसण्याचं काय आपण या महिलांना विचारूया. मावशी, काय कारण आहे नक्की तुम्ही इथं उपोषणाला बसलात पावसाळ्यामध्ये? आम्ही जवळजवळ आम्हाला 1 महिन्याच्या 5 दिवस झालेत. आज आम्हाला 2012मध्ये आमचे घरं तोडलेले आहेत. आमचा असा विषय आहे की आम्हाला 6वं वर्ष चाललं आहे. 2019पासून अजिबात भाडंसुद्धा द्याय नाही बिल्डर. अजिबात आम्हाला घरं पण नाही आहे. आणि आमचे 2 बुद्धविहार पण तो द्यायला झाला आहे. मग अक्षरशः त्याला कितीतरी आम्ही म्हणजे त्याला हे करतो तर ते आम्हाला अजिबात घर द्यायना, आम्हाला भाडंसुद्धा द्यायना. अक्षरशः आम्हाला रोडवरती टाकलं आहे. अक्षरशः कोणाचे नवरे मेले तर अक्षरशः माझा मुलगासुद्धा मेला आहे. आता 18-19 वर्षाचा मुलगा मेला आहे माझ्यावाला. म्हणजे अक्षरशः आमचं घर असून म्हणजे आमची सोन्याची धरती तुला दिली. आमचे गाढव म्हणजे सोसायटीवाले, आमच्या सोसायटीवाल्या, कारण विश्वास आम्ही त्यांच्यावरती टाकलेला होता की चला बाबा आम्हाला हे झोपड्याचं आडवीची उभी झोपडपट्टी होती म्हणून चांगल्या गोष्टीनं आम्ही ह्या कारणाने दिलेलं आहे त्याला. पण अक्षरशः असं केलं आम्हाला की म्हणजे आमच्या घरातून आमचा अधिकार आम्हाला बाहेर रोडवरती टाकलेला आहे. म्हणजे आमचा अधिकार कोणाकडेच नाही का. अक्षरशः म्हणजे आम्हाला आस अशी लागली की जर समज आम्हाला जर मुख्यमंत्र्यांनी किंवा आम्हाला सचिवनं कोणी जर भेट दिली, आमचा अक्षरशः गरिबांचा जर हे अधिकारच जर उचलला गरिबांचा तर आम्हाला चांगलंच वाटेल. म्हणजे अक्षरशः म्हणजे आम्हाला रोडवरती फेकल्यासारखं झालं आहे. म्हणजे आम्हाला आमच्या इलेक्शनच्या टायमाला आमचं वोटिंग सरकारला गोड लागतं आहे. म्हणजे आमच्या घर त्यांना गोड लागत नाहीत का आता. म्हणजे आम्हाला असं बाहेर फिरवायचं आहे का त्यांना. म्हणजे असं सरकारला असं वाटतं आहे का हे बाहेर फिरायचं आहे का. म्हणजे अक्षरशः म्हणजे आम्ही पत्रव्यवहारसुद्धा या साऱ्यामध्ये पाठपुरावा असं 2012पासून पाठपुरावा चाललेला आहे. पण अक्षरशः शिव पण आमची दखल घेत नाही ना. आम्हाला आमचा वाली कोणी नाही आहे. नाही, ते घरं तोडायच्या आधी बिल्डरनी कोणासोबत बोलणं झालं होतं? तुमची घरं तोडणार आहे किंवा नवीन देणार आहे असं कोणासोबत बोलणं झालं होतं का? सोसायटी नेमलेले आहे. सोसायटी नेमलेले आहे. तर सोसायटीनं आम्हाला आश्वासन दिलं होतं की बिल्डर आपल्याला झोपडी तोडायला लागला, आपल्याला माडी भेटायला लागली. म्हणून त्या आश्वासनावर म्हणजे आम्ही सोसायटीवर आश्वासन ठेवलं होतं ना की चला बाबा झोपड्याचं आम्हाला चांगली माडी भेटते तर चांगल्या याच्यावर भेटते. आणि अशा अक्षरशः म्हणजे अर्ध्या लोकांना घरं दिलेत आणि 350 लोक म्हणजे बेघरत सध्या. मग आता तुम्ही राहता कुठे? आता स्वतःचं घर आहे की भाड्याने राहता? काय परिस्थिती आहे तुम्ही? आता सध्या आम्ही बाहेर भाड्याने राहतो. म्हणजे आता स्वतःचं म्हणजे काचपत्रा वेचणारे सगळे गरीबात, असे कोणी नोकऱ्या पाण्यावाले नाहीत आणि कोणी कशा याच्यामधलेच नाहीत. अक्षरशः म्हणजे काचपत्रा म्हणजे रोजचं शेर आणायचा आणि त्याच्यामधनंच भाडं द्यायचं आणि चिल्यापिल्याला घालवायचं. मग आता याची मागणी तुम्ही बिल्डरकडे केली नाही का बाबा आमचा विश्वासात केला की सोसायटीवाल्याकडे का बोलला नाहीत का तुम्ही? सोसायटीवाले एवढे हरामीत ना सोसायटीवाले, कारण बिल्डर पैसाच पुरवत आहे ना त्यांना. बिल्डर पैसा पुरवत आहे म्हणून आम्हाला सोसायटीवाले उभा करत नाहीत. आम्हाला सोसायटीवाले अजिबात उभा करत नाहीत. आणि आम्ही कसं आहे कायद्यानेच घेणार. आम्ही कायद्यामध्ये उतरलात ना तर कायद्यामध्येच घेणार आम्ही. आमची ही मागणी. तुमच्यावर अन्याय झाला आणि विश्वासघात झाला, आता हे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काय पुढची भूमिका कशी असणार आहे तुमची? पुढची भूमिका आमची अशी असणार आहे. एक तर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या टायमाला होते त्या टायमाला आम्ही मंत्र्यालयामध्ये आत्मदहनचा इशारा दिला होता आणि आम्ही केलं पण होतं तिथं. पण त्या टायमाला अक्षरशः म्हणजे त्यांना काय त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं का काय झालेलं होतं हे काय आम्हाला माहिती नाही. पण त्या टायमाला सुद्धा आमच्यावाली दखल त्याने पण घेतली नाही. त्याच्यामध्ये राजकारण म्हणजे आता हे दुसरे मंत्री आलेले आहेत. मग आता त्या मंत्र्यापर्यंत आता आम्ही त्यांचेच आज धरून बसलेलो आहोत. आम्हाला अक्षरशः असं वाटतंय की एकनाथ शिंदेनी ह्या कळकळीमध्ये ज्या महिला बसलेल्या आहेत आणि त्यांनी खरोखरच आम्हाला जर भेट दिली आणि आम्हाला बिल्डरला धरून आणि जर आम्हाला एसआरमध्ये जर मिटिंगच जर दिली ना तर आम्हाला पण असं वाटेल की खरोखरच हे मुख्यमंत्री ह्या गरिबांचे मायबाप आहोत. मॅडम, काय सांगाल आता जो विश्वासघात झाला, आता तुम्ही किती वर्ष झाले दिवस झाले माहिती नाही मला, असे तुम्ही आता भाड्याचा रूम आहे स्वतःचा रूम आहे, काय परिस्थिती तुमच्या परिवाराची आणि तुमची? आमची एवढी गंभीर परिस्थिती आहे. एक मुलगा आहे माझा. मी शाहूबाई भास्कर पारदे चेंबूरवरून बोलते. एक मुलगा आहे माझा. एकट्या मुलाच्या जीवावर कसं होणार. ह्यो भाडं देत नाही. भाड्यासाठी आम्ही तक्रारी केल्या इकडं तिकडं. ते काय भाडं आमचं बरोबर टायमाशीर देत नाही काय नाही. 6 वर्ष झाले आम्हाला भाडं नाही. आणि आता आम्ही कोर्टामध्ये त्याची दाखल केली. कोर्टातून आम्हाला भाडं नाही काय नाही. भाड्यासाठी आमचा दे म्हणतो, घर बी देत नाही आणि भाडं देत नाही. आम्ही उपोषणला पहिलं पण बसलो 3 वर्ष. 3 वर्षामध्ये त्यांनी 2-3 महिन्याचं भाडं टाकलं आम्हाला थोडं.
त्यांनी अजून जसं करायचं तसंच केलं आहे. तो भाडं आम्हाला टायमाशीर देत नाही. आता आम्ही इथं बसलात, जोपर्यंत आम्हाला भेटत नाही आमचा न्याय तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. तर बघू शकता हे आणि सोसायटी आणि बिल्डरचा हे गरीब लोक आहेत, सामान्य घरातले आहेत. आणि कोणावर लगेच विश्वास ठेवतील, त्यांनी विश्वास ठेवला पण त्यांचा विश्वासघात करण्यात आला बिल्डरकडून आणि ते सोसायटीचे काही मेंबर आहेत त्यांच्याकडूनही विश्वासघात करण्यात आला. बघू शकता इथे म्हातारे लोक बसले आहेत, अक्षरशः यांचं वय आहे, घरी राहण्याचं वय आहे, पण इथं यांना न्याय हक्कासाठी इथं यावं लागतं आहे. कारण सरकार पण बोलतं लाडकी बहीण सर्वसामान्याचं सरकार, पण हे असं यांची परिस्थिती बघून वाटत नाही की सर्वसामान्याचं सरकार आहे म्हणून. तर हे बघू शकता आजी पण आहे, तर आता यांनी घरी आराम करण्याची वेळ आहे कारण यांना चालता पण येत नाही. आता झोपलेले होते, मी उठवलं त्यांना, आता ते इथं बसले आहेत. ते बघू शकता की खूप मोठी बिकट परिस्थिती आहे. कारण राहायला बोलतात ना, घर कपडा रोटी मकान, आता तेच जर नसेल तर या लोकांनी जायचं कुठे. आणि सर्वसामान्य घरातले लोक आहेत आणि यांचं एकच म्हणणं आहे, जे आमचा विश्वासघात झाला आम्हाला घरं परत द्या. भले आमची झोपडी होती तर आम्हाला झोपडीच द्या, पण द्या. कारण हे 4 ते 5 वर्ष झाले वन भटकत आहेत. कारण जे घर नसेल ना तर सामान्य नागरिकांना खूप मोठ्या समस्या सामना करावा लागतो आणि गरिबाकडं कोण येत नाही. जो कोण पत्रकार पण असतील आणि मीडिया असेल किंवा सरकारचे नेते मंडळी असेल, कोणीही येत नाही. आजपर्यंत मॅडम तुम्ही इथं बसलात, कुठला मीडियावाला कुठला नेते मंडळी आले का भेटायला? सगळे आले पण त्याने आमची दखल घेतली नाही. टीव्हीला दिलं नाही, पेपरला दिलं नाही. येऊन सनी आश्वासन देव गेले, आम्ही येतो, आम्ही करतो आणि बघतो म्हणून सनी, अशी भेट देतो म्हणून सनी, पण आमची दखल घेतली नाही. म्हणून आमचं जर केलं असतं त्याने तर आम्ही इथपर्यंत बसलो असतो का? आता 1 महिन्यापासून एवढा पाऊस होता, एवढ्या पावसात बसलो आम्ही. म्हातारी पडली इथं, त्या लोकांना दखल नाही आली त्या म्हातारीची, माहिती आहे का? चक्कर येऊन सनी. तुम्ही आता किती दिवसापासून आहात? आम्हाला तर महिना झाला इथं बसलोत. काय कोशिश करतो, काचपत्रा येचून सनी घरं कमवलं भाऊ. ते घरं भेटत नाही म्हणल्यावर तोडायच्या टायमाला म्हणे की तुम्हाला घरं देऊच, हे करू, आणि नाही द्यायना म्हणलं, काहीच द्यायना नाही, काहीच करीना नाही. एक कमिटीवाल्याले मादरचोद आहे आमचे, मरू राहिले तरी आमची कदर येत नाही. रडे मी त्या कमिटीवाल्याजवळ बी आणि याच्यापाशी बी सरकारापाशी पण रडे की भाऊ आम्हाला घर द्या, आम्हाला काही लागत नाही. आता सध्या मी काचपत्रा यायचे ते आणि भाडं भरते, लेकाला काम नाही. ते काय डायबिटी का काय झाली, लेक घरामध्ये पडेल आहे, लेकाच्या मागं 4 लेकरं आहेत. कसं धकवते मी, माझ्या जेवायलाच माहीत आहे ना. आता इथं महिन्यात झाला इथं बसलो तर भाडं नाही, तोडं नाही. लेक म्हणतो आता काय करायचं आपण, म्हणून सनी इथं बसलो. या पावसामध्ये एवढं फुगलंय, म्हातारीचं यायला दखल आला नाही हातामध्ये. या पावसामध्ये इथं पडली म्हातारी गेटवर, पण हवालदार लोकांना सुद्धा ते बघितलं नाही. काय एवढे सरकार काचा पत्रानं धंदा करून सनी हे का ऑपरेशन एवढं झालेलं आहे, पण या लोकांना दखल येत नाही ना, आमची कदर येत नाही. हातात वडा पाय पडा. तर बघू शकता हे आजी काही खोटी बोलत नाही आणि पैसे देऊन इथं बसवलेलं नाही त्या आजीला. खरोखर त्यांची परिस्थिती एकटीच घरी कमावणारी आणि काचपत्रा वेचून हे उदरनिर्वाह करणारे लोक आहेत. आणि यांचा मुलगा आहे, त्याला डायबिटीज आहे, तो पण काम करू शकत नाही. घर चालतं फक्त आजीवरती. कारण ते स्वतः जर घर असेल, भले तिला 100 रुपये 50 रुपयाचा भेटला काचपत्र तरी त्याच्यावर त्याचा निवारा होतो, पण घर रूम भाडं ते भरायच आहे. कारण रूम मालिक त्याचंही बरोबर आहे, कारण तो भाड्यावर त्याचंही पोट भार असतो, त्यांचा उदरनिर्वाह चालतो. कारण हे उपाशी राहतील पण ते रूम भाडे यांना भरावंच लागणार आहे. भले ते घरी बसो, कागदपत्र मिळो नाही मिळो, हे उपाशी राहो, काही घेणदेण नाही, पण यांना रूम भाडं ते महिन्याला द्यावंच लागेल. तर सरकारनं यांनी विनंती केली की आमच्या जे झोपड्या जे पहिल्या होत्या तशा जरी दिल्या आम्ही त्याच्यात समाधान आहो, पण हे नाही भेटलं तर आमचं हे उपोषण चालू राहणार. ह्या आजी पण इथं सांगत होत्या पावसात पडली होती, इथं हाताला पण लागलेलं. अक्षरशः त्या आजीला बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण घरद्वार जर गेलं तर काय परिस्थिती सामान्य नागरिकांची ते आम्हाला माहिती आहे, कारण ते आमच्यावरून ती वेळ गेलेली आहे. म्हणून सरकारला यांची विनंती आहे की आमचं जे झोपडी आहे ते आम्हाला परत द्या. नाही दिली तर आम्ही जोपर्यंत इथं मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथं उपोषण चालू राहणार. धन्यवाद.